वाशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विभाग क्रमांक 49 एमजे कॉम्प्लेक्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका शिल्पा मोरे यांच्या प्रभागात अत्याधुनिक सुखसुविधांनी युक्त अशा सांस्कृतिक भवन नूतनीकरणाचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक आणि ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले। या कार्यक्रमाप्रसंगी समाजसेवक प्रकाश मोरे, नगरसेवक भरत नखाते, राजू शिंदे आदी मान्यवर देखील उपस्थित होते। मला आनंद आहे की वाशी प्रभाग क्रमांक 49 हा महात्मा गांधी कॉम्प्लेक्स सेक्टर 14 या परिसरातला आहे आणि स्थानिक नगरसेविका शिल्पा प्रकाश मोरे आणि सन्माननीय आमदार संदीपजी नाईक यांच्या आमदार निधीतून आणि नगरसेवक यांच्या नगरसेवक निधीतून अशा पद्धतीचं चांगलं काम या ठिकाणी एक सांस्कृतिक स्टेज या ठिकाणी मी नगरसेवक असताना बनवला होता। त्याचं नूतनीकरण इथे केलं। प्रभागामध्ये झाडं लावली। आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि जे रिटायर्ड झालेले लोक आहेत सन्माननीय ज्येष्ठ नागरिक यांचा सदस्यांचा सत्कार या ठिकाणी केला। मला आनंद आहे की या ठिकाणी शिल्पा मोरे असतील किंवा संदीप नाईक असतील दोन्ही लोकप्रतिनिधी चांगलं काम केलेलं आहे। ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की या प्रभागाचा सर्वांगीण विकास हा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या दूरदृष्टीतून साकार झालेला आहे। खूप आनंद झालेला आहे की शिल्पाताई मोरे, प्रकाशभाऊ मोरे आणि सर्वच कार्यकर्ते ज्या गोष्टींची वचनं आदरणीय नाईक साहेबांच्या साक्षीने या वॉर्डमध्ये दिलेली त्यातले बहुतांशी कामं पूर्ण झालेली आहेत। या गोष्टीचा मला खूप आनंद आहे। या सांस्कृतिक भवनाचे नूतनीकरण 3 महिन्याच्या कालावधीत मेसेस एपी कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने करण्यात आले आहे, ज्यासाठी 25.5 लाख इतका खर्च करण्यात आला आहे। NMTV ब्युरो रिपोर्ट। या प्रसंगी ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांच्या ग्रीन होपच्या धर्तीवर वृक्षारोपण कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते। त्याचबरोबर कार्यक्रमाचे औचित्य साधून विभागातील सेवानिवृत्त नागरिकांचा देखील विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला।